हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्यसेवक पुरुष 50% या पदासाठी जी उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी आलेली आहे त्याच्याबाबत माहिती घेणार आहोत। जिल्हा परिषद वाशिमबद्दल हा अपडेट आहे। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांच्या निकालाची खूप जण प्रतीक्षा करत आहेत, परंतु याबाबत अजून काही अपडेट आलेला नाही आहे। याबाबत काही जर अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। जे निकाल राहिलेले आहेत ते सुद्धा हळूहळू लागतील। 25 ऑगस्टपर्यंत मोस्टली सर्व निकाल लागून जातील। काही जिल्हे जसं बीड कागदपत्र पडताळणी राहिलेली आहे, तर त्याविषयी सुद्धा अपडेट आल्या आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल। काही जर तुमची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। आणि काही जणांना व्हिडिओ स्लो वाटत असेल तर यूट्यूबमध्ये स्पीड वाढवण्याची एक सुविधा आहे। 1.5 वर करून तुम्ही पाहू शकता। तुम्हाला स्पीड जर जास्त वाटत असेल तर यूट्यूबमध्ये स्पीड कमी करण्याची सुद्धा सुविधा आहे। हे पाहिजे तुमचा प्रवर्ग दिलेला आहे आणि खाली तुमचे नाव दिलेले आहेत। इथे काही सूचना दिलेल्या आहेत, टिप दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या। जसं इथे बघा, गुणवत्ता यादीमध्ये खुला सर्वसाधारण या प्रवर्गातून अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने ग्रामविकास विभागाचे 15 मे 2023 चे शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 17.16 नुसार, तसेच पदभरतीचे जाहिरातीतील मुद्दा क्रमांक 17.19 नुसार खुला अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचे 1 पदावर खुला सर्वसाधारण प्रवर्गाचे 1 उमेदवारांचा अनुक्रमांक 8 वर गुणवत्तेनुसार तात्पुरत्या अंतरिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे। उपरोक्त उमेदवारांची पदांसाठी आवश्यक कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहून, म्हणजे ही जी यादी आहे ही कागदपत्र पडताळणीच्या अधीन आहे। कागदपत्र पडताळणी झाल्यावर यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणून ही तात्पुरती अंतरिम यादी आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचा प्रवर्ग बघू शकता। तुमचे नाव बघा लिस्टमध्ये आणि इथं टीप आहेत, टीप वाचा तुम्ही, जसं तुम्हाला सांगितलं वर तसं। या PDF ची लिंक तुम्हाला माहिती आहे जसं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ज्यांची निवड झाली असेल त्यांचं अभिनंदन। निवड म्हणजे ज्यांचं लिस्टमध्ये नाव असेल त्यांचं अभिनंदन। ज्यांचं नाव आलेलं नाही त्यांनी निराश न होता जोमाने पुढच्या तयारीला लागावी। त्यांना पुढच्या तयारीसाठी ऑल द बेस्ट। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।